आता चालू याच्यामध्ये ह्या लेक्चरमध्ये आपण काय बघणार आहे बघा. एक मिनिट, हे नाहीये आपलं. एक मिनिट. एक मिनिट. याच्यामधल्या एसआर माउंटिंग टेक्निक्स मधल्या लीड माउंटिंग, स्टड माउंटिंग आणि बोल्ट डाऊन माउंटिंग हे 3 मेथड्स आपण बघितलेले आहेत. लीड माउंटिंग, नंतर नेक्स्ट स्टड माउंटिंग अँड बोल्ट डाऊन माउंटिंग हे 3 मेथड्स आपण पाठीमागच्या लेक्चरला बघितल्या होत्या. ओके. आता जे काही नेक्स्ट मेथड आहे ते प्रेस फिट माउंटिंग. आता ही जी काय मेथड आहे ह्या मेथड मध्ये काय होतंय बघा, म्हणजे जनरली तुम्हाला सांगतो की जो काय हिटसिंक असणार आहे, हिटसिंक आता असा आपला हिटसिंक असेल तर ह्या हिटसिंकच्या मध्ये एससीआरच्या जी काही साईज आहे, एससीआरची जी काही साईज आहे त्या अप्रॉक्सिमेटली साईजचं होल क्रिएट करायचा आहे. काय करायचं आहे, त्या एक्झॅक्टली साईडचं म्हणजे जी काय ज्या साईजचा आपला एससीआर आहे एक्झॅक्टली त्या साईडचा, त्यापेक्षा मॅक्झिमम पण नको आहे त्यापेक्षा मिनिमम ही नको आहे. लक्षात बघा, एक्झॅक्टली त्या साईजचा आपल्याला काय करायचं आहे, होल क्रिएट करायचा आहे हिट सिंकला. आणि तो जो काही एससीआर आहे तो त्याच्यामध्ये प्रेस करून फिट करायचा आहे. ह्या होलमध्ये जे काही हिटसिंगला आपण होल क्रिएट करणार आहे एक्झॅक्टली साईज ऑफ एससीआरच्या साईज एवढे जे काय आपण त्याला होल क्रिएट करणार आहे त्या होलमध्ये याला आपण प्रेस फिट करून फिट करणार आहे. प्रेस करून फिट करणार आहे, त्याच्यामध्ये इन्सर्ट करणार आहे. आपला जो काही एससीआर आहे तो ते हिटसिंक मध्ये इन्सर्ट करणार आहे. आता जर तुम्ही हे बघितलं तर हे तुमचा हिटसिंक आहे. हा हिटसिंक, त्याला होल करून हा तुमचा एससीआर त्याच्यामध्ये फिट केलेला आहे. हा एससीआर तुम्ही त्याचा फिट केला. इकडे एनोड टर्मिनल आहे, इकडे कॅथोड आहे आणि इकडे गेट आहे. असं त्याचं कन्स्ट्रक्शन आहे. पण त्याला हिटसिंकला होल क्रिएट करताना एक्झॅक्टली साईज ऑफ एससीआर मग तो प्रेस करून फिट करायचा. असं सहजासहजी त्याच्यामध्ये असं हे झालं नाही पाहिजे. तर तो एक्झॅक्टली साईजचा असला पाहिजे जेणेकरून तो आपल्याला प्रेस करून त्याच्यामध्ये फिट बसला पाहिजे. मग ते प्रेस करण्यासाठी एससीआर त्या हिटसिंग मध्ये प्रेस करण्यासाठी तुम्ही लाकडी ब्लॉक किंवा वुडन ब्लॉक यूज करू शकता प्रेस करायसाठी. एससीआर त्याच्यामध्ये फिट करताना त्या हिटसिंक मध्ये फिट करत असताना किंवा प्रेस करत असताना तुम्ही वुडन ब्लॉकचा यूज करू शकता. हे ह्या मेथड मध्ये दिलेलं आहे. आता त्याच्यामध्ये एक्सप्लेनेशन मध्ये काय दिलंय बघा. Press fit is designed for insertion into an approximately sized hole in the heatsink. म्हणजे काय करायचं आहे, हिटसिंकला आपण होल क्रिएट करायचं एक्झॅक्टली और अप्रॉक्सिमेटली साईज ऑफ होल. अप्रॉक्सिमेटली साईज एससीआरची जी काही साईज आहे त्याच्या अप्रॉक्सिमेटली साईज किंवा एक्झॅक्टली साईज तेवढ्याच साईजचं होल आपल्याला क्रिएट करायचं किंवा इन्सर्ट करायचं आहे कशामध्ये किंवा क्रिएट करायचं आहे त्या हिटसिंकमध्ये. आणि त्याची काय होल क्रिएट करणार आहे त्या होलमध्ये आपण काय करणार आहे, आपला जो काही एससीआर आहे तो इन्सर्ट करणार किंवा इन्सर्शन करणार आहे त्याचं. मग ते करत असताना ते एकदम फिट बसलं पाहिजे अशा हिशोबाने त्याचं होल क्रिएट करायचं आहे. ते लूज पण होता नाही आणि किंवा ते एससीआर पेक्षा स्मॉल होल असता कामा नये किंवा एससीआर त्याच्यामध्ये लूज बसता कामा नये. म्हणून ते एक्झॅक्टली अप्रॉक्सिमेटली साईजचा आपल्याला होल क्रिएट करायचा आहे ह्या मेथडमध्ये. आणि ते हे करत असताना इन्सर्शन मे बी डन बाय युझिंग अँड प्रेसिंग द डिव्हाइस इन टू द होल. मग इन्सर्शन कसं करणार आहे आपण, बाय प्रेसिंग द डिव्हाइस इन टू द दॅट होल. जे काही होल आपण क्रिएट केलेला आहे त्या हिटसिंक मध्ये
त्या होलमध्ये आपल्याला काय करायचं आहे, आपला डिव्हाइस प्रेस करायचा आहे. आपला डिव्हाइस प्रेस करून आपण इन्सर्शन किंवा इन्सर्शन म्हणजे आपल्याला त्याच्यामध्ये इन्सर्ट करायचा आहे तो डिव्हाइस. ते इन्सर्ट कसं करू शकता, बाय प्रेसिंग द डिव्हाइस. बाय प्रेसिंग द डिव्हाइस म्हणजे प्रेस करून आपण डिव्हाइस बसवणार आहे त्या होलमध्ये. दिस टाइप ऑफ माउंटिंग इज युज्ड फॉर, नाही एक मिनिट, बाय युझिंग प्रेसिंग द डिव्हाइस द होल, एक मिनिट, द इन्सर्शन मे बी डन बाय युझिंग अँड pressing the device into the hole by using a wooden block. वुडन ब्लॉक, लाकडी ब्लॉकचा यूज करून तुम्ही काय करू शकता, तुमचा डिव्हाइस प्रेस करू शकता त्या होलमध्ये. त्या ब्लॉकमध्ये तुम्ही काय, त्या होलमध्ये तुम्ही काय करू शकता, तुमचा डिव्हाइस इन्सर्ट करू शकता बाय प्रेसिंग. आणि ते प्रेसिंग कसं करणार आहे, ते प्रेसिंग करण्यासाठी तुम्ही वुडन ब्लॉकचा यूज करू शकता असं सांगितलं आहे. आणि हे जे काय माउंटिंग आहे, अशा टाईपचं माउंटिंग, ते दिस टाइप ऑफ माउंटिंग इज युज्ड फॉर लार्ज रेटेड थायरिस्टर. याच्यात हे जे काय प्रेसिंग आपण करत असतो, अशा टाईपचं प्रेसिंग, त्याच्यामध्ये तुम्ही लार्ज अमाऊंट ऑफ करंट हँडल करू शकता. लार्ज रेटेड थायरिस्टर म्हणजे त्याच्यामधून तुम्ही लार्ज पॉवर डिसिपेशन करू शकता. प्रेसफिट माउंटिंग समजलंय का? हो सर. बॉयज मध्ये? हो सर. ओके. आता नेक्स्ट आहे प्रेशर माउंटिंग. आता प्रेशर माउंटिंग मध्ये ही एक एक्झाम डायग्राम दिले, पण तुम्ही शक्यतो ही प्रोग्राम रेफर करा, इझी आहे. प्रेशर माउंटिंग. आता प्रेशर माउंटिंग मध्ये काय आहे बघा, तर एससीआर वरती प्रेशर अप्लाय करायचं आहे. आता तुम्ही क्लॅम्प बघितलेत का? क्लॅम्प असतात बघा, क्लॅम्प बघितलेत का? कोणी पाईप फिट करायसाठी क्लॅम्प यूज करत असतात बघा. क्लॅम्प्स बघितलेत का? क्लॅम्प. हो सर बघितले. क्लॅम्प बघितलेत का? क्लॅम्प सगळ्यांनी, बाकीचे स्टुडंट्स बघितलंय सर. क्लॅम्प माहित आहेत का कुणाला, बाकीचे स्टुडंट्स? क्लॅम्प काय असतंय? क्लॅम्प माहित आहेत का? नो सर. नो सर. नो सर. ओके, एक मिनिट. क्लॅम्प काय असते तुम्हाला बघू, आपल्याकडे इमेजेस मिळतात का? तर वेगवेगळ्या टाईपचे क्लॅम्प्स असतात बरं का. एक मिनिट, आता क्लॅम्प्स तुम्हाला बघा दिसते का तुम्हाला इमेजेस? हो सर. हो सर. ओके. आता पाईप फिट करायसाठी आपण अशी क्लॅम्प यूज करत असतो सर्कलची, बरोबर आहे का? पाईप फिट करताना अशी क्लॅम्प यूज करते, आठवते? बघितले का कधी असं? हो सर. हो सर. अशी क्लॅम्प असते बघा. आता याच्यामध्ये असे वेगवेगळ्या टाईपचे क्लॅम्प्स आहेत बघा, इथे अशा टाईपचे. आता ह्या क्लॅम्पला अशा क्लॅम्प्स 2 क्लॅम्प्स लागतील आपल्याला एससीआरचे. आता हे सर्कल असं तो काय कर्व आहे, त्याच्याऐवजी तर असं स्ट्रेट मध्ये आहे. आता जर तशा टाईपचे अजून कुठे मिळते का बघू आपल्याला क्लॅम्प. अशा टाईप मध्ये क्लॅम्प आपल्याला, आता क्लॅम्प कशा आहे बघा. आता हे क्लॅम्प्स म्हणजे काय तुमच्या लक्षात आलं असेल की असं तुम्ही ते स्क्रू फिट करून तुम्ही ते डिव्हाइस, तुमचा पाईप फिट करू शकता ह्याच्यामध्ये. आता ह्याच्यामध्ये काय करायला लागेल तुम्हाला, अशा क्लॅम्प मध्ये असाच एक क्लॅम्प खालच्या साईडला कनेक्ट करावं लागेल, आणि हे दोन्ही तुम्हाला काय करावं लागतील, स्क्रूने ह्याच्यामध्ये फिट करावे लागतील. असे जे क्लॅम्प उलटी याच्या एक्झॅक्टली अपोजिट साईडला तुम्हाला फिट करावे लागेल, बरोबर आहे का? म्हणजे आता हे जो काही याचा साईज अशी आहे, बरोबर आहे, तर ह्याच्या सेम अशीच हीच क्लॅम्प अजून एक अशी उलटी घ्यावं लागेल, अशी खाली साईड, आणि असं कनेक्ट करून हे करावं लागेल, बरोबर आहे का? आपल्याला जर याच्यामध्ये डिव्हाइस फिट करायचं असेल तर, बरोबर आहे ना? हो सर. तर आता बघा, आपण जे काही एसआर साठी जे काही क्लॅम्प यूज केले ते कर्व नसून इथून डायरेक्ट असं स्ट्रेट आहे, आणि हे असं आहे. ही एक क्लॅम्प आहे, आणि खाली सेम तीच क्लॅम्प अशी एक्झॅक्टली अपोजिट मध्ये आहे.
आणि हे जे काय आता इथं असं नाहीये, एक मिनिट आहे, हे इथं वरती एक आहे आणि खाली एक आहे आणि हे दोन्ही असं स्क्रूने फिट केलेलं आहे. आता जर तुम्हाला आपलं जर हे बघायचं असेल तर तुम्हाला नोट्स दिसत ना? हो हो सर. सर. हो सर. ओके. हो सर. आता इथं काय आहे बघा, ही वरच्या साईडची क्लॅम्प आहे, ही वरच्या साईडची क्लॅम्प आहे, हे खालच्या साईडची क्लॅम्प आहे आणि हे आपण स्क्रूने फिट केलं आहे. अशा दोन क्लॅम्प्स एकमेकाला कनेक्टेड आहेत अशा. ठीक आहे. आणि ह्या दोन्ही क्लॅम्पच्या मध्ये हा एससीआर इन्सर्ट केलेला आहे, बरोबर ना? ते तुम्ही जसं जसं स्क्रू फिट करत जाईल तसं तसं ते प्रेशरनं तुमचा एससीआर फिट होत जाणार आहे. ते लक्षात, जसं जसं तुम्ही स्क्रू आवळत फिट करत जाईल तसं तसं त्या एससीआर वरती प्रेशर अप्लाय होत जाणार आहे, कारण हे डिस्टन्स कमी होत जाणार आहे. जसं जसं तुम्ही स्क्रू फिट करत जाईल हे जे काही डिस्टन्स आहे ते कमी कमी होत जाणार आहे. मग त्याच्यामुळे काय होणार आहे, एससीआरच्या वरती प्रेशर अप्लाय होणार आहे. आता लक्षात, एक्झॅक्टली काय प्रोसेस आहे इथं ह्या स्टेजला, कसा प्रेशर आपण अप्लाय करणार आहे तर बाय युजिंग क्लॅम्प्स. आले का लक्षात, कसा प्रेशर अप्लाय करणार आहे ह्याच्यावरती, तर क्लॅम्प यूज करून. म्हणजे हे स्क्रू जसं आपण फिट करत जाईल ह्याचे तस तसं त्या एससीआर वरती प्रेशर अप्लाय होणार आहे. प्रेशर का अप्लाय होणार आहे, जसं तुम्ही स्क्रू फिट करणार आहे तसं ह्या दोन क्लॅम्प मधलं डिस्टन्स कमी होत जाणार आहे. येते का लक्षात, आले का हे कसा प्रेशर आपण एससीआर वरती अप्लाय करणार आहे ते? हो सर. हो सर. हा, आता याच्यामध्ये काय सांगितलंय बघा, म्हणजे दोन दोन क्लॅम्प यूज करून आपण ह्याच्यामध्ये माउंटिंग करणार आहे, म्हणजे प्रेशर अप्लाय करणार आहे त्याच्यामध्ये. आता इथे सांगितलं दिस टाइप ऑफ माउंटिंग इज ऑल्सो नॉन ॲज अ डिस्क माउंटिंग. म्हणजे ह्या दोन डिस्क आहेत ॲज अ क्लॅम्प म्हणून घेतलेल्या, या दोन डिस्क माउंटिंग आहेत, दोन डिस्क आहेत म्हणून याला डिस्क माउंटिंग म्हटलेलं आहे. द एससीआर इज क्लॅम्पड बिटवीन, क्लॅम्पड म्हणजे काय, आपण फिट केलाय दोन क्लॅम्पच्या मध्ये. एससीआर इज क्लॅम्पड बिटवीन टू हीट सिंक्स, म्हणजे हा एक हीट सिंक आहे, हा दुसरा हीट सिंक आहे, दोन्हीचा आपण ऍज अ क्लॅम्प म्हणून यूज केलेला आहे, क्लॅम्पड. द एससीआर इज क्लॅम्पड बिटवीन टू हीट सिंक, हे दोन हीट सिंक आहेत त्याच्यामध्ये आपण काय केलं, एससीआर इन्सर्ट केलेला आहे. द डिव्हाइस इज क्लॅम्पड अंडर द व्हेरी लार्ज एक्सटर्नल फोर्स. तो एक्सटर्नल फोर्स कसा अप्लाय करणार आहे आपण, हे एससीआर म्हणजे हे दोन काही हीट सिंकच्या कनेक्ट करणारे जे काही स्क्रू आहेत ते आपण फिट करत जाईल तसं तसं त्याला एक्सटर्नल फोर्स त्या म्हणजे ज्या हीट सिंक दोन्ही हीट सिंक त्याच्यावरती फोर्स अप्लाय करतील. ते लक्षात, the device is clamped under the very large external force. This type of mounting is suitable for very high current rating, very high current rating. समजलंय का काय होते नक्की एक्झॅक्टली प्रोसेस? हे दोन हीट सिंक आहेत, हे दोन हीट सिंक आपण काय केलेत, क्लॅम्प केलेत. हा एससीआर त्याच्यामध्ये आपण क्लॅम्प केलाय, म्हणजे काय केलाय, फिट केलाय. म्हणजे जसं जसं आपण ते क्लॅम्प्स टाईट करत जाऊ तसं तसं त्या एससीआर वरती फोर्स अप्लाय होणार आहे, त्यालाच एक्सटर्नल फोर्स म्हटलेला आहे. मग तो जो काय फोर्स असणार आहे तो जास्त असणार, कारण आपण लॅवर डिपेंड आहे की हीटसिंक किती आपल्याला फिट करायचे आहे. तो फोर्स अप्लाय केल्यामुळे काय, जेवढा जास्त फोर्स असेल त्या एससीआर वरती तेवढं जास्त तुम्ही करंट रेटिंग त्याच्यामध्ये यूज करू शकता. जेवढा जास्त फोर्स त्या एससीआर वरती असेल तेवढा तुम्ही मॅक्सिमम करंट त्याच्यामधून हे करू शकता, फ्लो करू शकता. आले का लक्षात माउंटिंग्स? येस सर. प्रेशर हो सर. हा, आले का लक्षात? हो सर. हो सर. ओके, माउंटिंग मेथड सगळ्या समजल्यात सगळ्यांना? काय प्रॉब्लेम आहे का माउंटिंग मध्ये? हॅलो सर. हा बोला. सर हे माउंटिंग किंवा कूलिंग मेथड असतात ते फक्त एससीआर साठी असतात का, त्या एससीआरच्या टाइप साठी पण? सगळ्याच डिव्हाइसेस साठी असतात. जे काही आता इथे एक त्यांनी नेम दिलेला आहे की एससीआर म्हणजे कसं आहे, ते फॅमिली डिव्हाइसेस आहेत, एससीआरच्याच त्या कॅटेगरी आहेत. जर तुम्ही त्यांचं वर्किंग किंवा कन्स्ट्रक्शन बघितलं तर सिमिलॅरिटी सेमच आहे, एससीआर सारखीच आहे. 90% सेमच वर्किंग आहे, फक्त 10% त्याच्यामध्ये चेंजेस आहेत प्रत्येक डिव्हाइसमध्ये. त्याच्यामुळेच मध्ये कोणतर मध्ये म्हणलं होतं बघा, कन्फ्युजन होतंय जास्त.
कन्फ्युजन का होतं तर सगळ्याच वर्किंग सेमच वाटतंय, थोडेफार चेंजेस आहेत. ते एससीआरच्याच फॅमिली डिव्हाइस आहे, त्याच्यामध्येच थोडी थोडी चेंजेस आहेत. आता थायरिस्टर म्हणून आपण इथून पुढे थायरिस्टर म्हटलं काय आणि एससीआर म्हटलं काय, तर ती एससीआरच कन्सिडर करायचं. फक्त एक आपला सेकंड चॅप्टर आहे, इथून पुढे आपण कंटिन्युअसली एससीआर यूज करणार आहे पुढच्या चॅप्टरमध्ये. इथून पुढचे जे काही चॅप्टर्स आहेत त्याच्यामध्ये आपण कंटिन्युअसली आपल्याला एससीआर लागणार आहे. कुठेतरी एखाद्या ठिकाणी तुमचं जीटीओ म्हणा किंवा ट्रिगरिंग डिव्हाइस युजेटी म्हणा, अशी कुठेतरी एखाद्या सर्किटमध्ये आपल्याला लागेल, पण प्रत्येक सर्किटमध्ये आपल्याला एससीआर लागणार आहे. येतं का लक्षात? ओके. हा, अजून काय कोणाचा प्रॉब्लेम आहे का ह्याच्यामध्ये? हॅलो सर. हा बोला. सर हे माउंटिंग कशासाठी प्रोव्हाइड करायचं? हे कसं आहे, आपण ज्यावेळेस डिव्हाइस यूज करणार आहे, म्हणजे आता एक्झॅक्टली आपल्याला ऍप्लिकेशन मध्ये यूज करायचं आहे, म्हणजे आता हे आपण त्याचं वर्किंग प्रिन्सिपल वगैरे बघितले पूर्ण चॅप्टर मध्ये, पण एक्झॅक्टली सर्किट मध्ये आपल्याला त्याला कनेक्ट करायचं आहे. तर त्या कनेक्ट करत असताना त्याची काय प्रोसेस आहे, कशा टाईप मध्ये तुम्ही कनेक्ट केलं पाहिजे, त्यासाठी हे दिलेलं आहे. आले का लक्षात? बघा, ज्यावेळी तुम्ही सर्किटमध्ये हे डिव्हाइस कनेक्ट करणार आहात, एखाद्या सर्किटमध्ये तुम्हाला एससीआर यूज करायचा आहे, मग त्याचं करंट रेटिंग किती आहे त्याच्यानुसार तुम्ही ह्याच्यामधली एक मेथड डिसाईड करायची, त्याचे कुठल्या रेटिंगमध्ये ते आपली बसतंय, की कुठलं माउंटिंगचं टेक्निक आपल्याला यूज करावं लागेल त्या करंट रेटिंगसाठी. त्या सर्किटच्या करंटवरून आपल्याला डिसाईड करता येईल ना, की बाबा हे जर करंट ह्याच्यातून किती फ्लो होणार आहे. मग त्याच्यानुसार ह्या 5 पैकी एक माउंटिंग टेक्निक आपण डिसाईड करायचं, की ती त्या सर्किटमध्ये आपण डिव्हाइस कुठल्या मेथडने माउंट करायचं आहे. त्या 5 पैकी तुम्ही डायरेक्टली असाच फिट करू शकत नाही, असाच फिट करायची पहिली मेथड आहे, फक्त त्याला एक एक्सटर्नली ह्याला हिटसिंक कनेक्टेड नाहीये अशी, म्हणजे ही एक पण मेथड आहे. हिटसिंक कनेक्ट करून जर तुम्हाला अजून करंट इन्क्रीज होत असेल तर त्यासाठी स्टड माउंटिंग आहे, परत बोल्ट डाऊन माउंटिंग आहे, परत त्यानंतर पुढची मेथड होती कुठली, प्रेस फिट माउंटिंग आणि प्रेशर माउंटिंग. याच्यावर त्या करंटच्या रेटिंगवरनं डिसाईड करायचं की तुम्ही कुठल्या मेथडनी माउंटिंग करायचं सर्किटमध्ये एससीआरचं. आलंय का लक्षात? तुमचा डाऊट क्लिअर झालाय का? हो सर. आता कसं आहे, बाकीचे जे काही डिव्हाइस आहेत रेजिस्टर कॅपॅसिटर्स वगैरेचे, ते आपण डायरेक्टली कनेक्ट करू शकतो, कारण त्याच्यातून एवढी पॉवर डिसिपेशन होत नसते. पण ह्याला तुम्ही तसं करू शकत नाही, कारण ह्याच्यामधून मॅक्झिमम पॉवर डिसिपेशन होत असते, म्हणून यासाठी माउंटिंग टेक्निक्स असतात सर्किट्स मध्ये कनेक्ट करताना. ओके, समजलंय? सर माउंटिंगचा अर्थ काय? माउंटिंग म्हणजे काय असते, आपण म्हणतो ना कंपोनंट माउंट करायचा, तर तुम्हाला ते अजून फर्स्ट इयर सेकंड इयर तुम्ही आलेला आहे त्यामुळे तुमच्या लक्षात येतं. माउंटिंग म्हणजे काय असते, आता नंबर ऑफ आपल्याला सर्किट डिझाईन करायचं आहे, सर्किट आपण प्रिपेअर केलं एखादं कुठलं तर सर्किट आहे, ते सर्किट आपण कशावर असते, असे एकमेकाला हे कनेक्ट करून असते का, असं वायर्स एकमेकाला कनेक्ट करून असते का सर्किट? तुम्ही बघितलंय का सर्किट एखाद्या बोर्डवरती असतंय बघा? हो सर. हो सर. बघितलंय. मग ते बोर्डवरती फिट करण्यातून आपण ते सोल्डरिंग प्रोसेस माहित आहे का? सोल्डरिंग म्हणजे काय माहित आहे का? व्हॉट इज मीन बाय सोल्डरिंग? हो सर. सगळ्यांना माहित आहे का बॉईज मध्ये? हो सर. हो सर. काय असतं सोल्डरिंग म्हणजे काय सांगा बरं? जॉईंट करणे दोन्ही. मराठीत सांगू शकता का? सगळ्यांच्या आवडी सगळ्यांना माहित असलेलं वर्ड आहे बघा त्यासाठी, शब्द आहे एक मराठीत. डाग मारणे. हा, डागणी असते बघा, डागणी बघितले का तुम्ही हो सर. इलेक्ट्रॉनिक हो दुकान? सर. हा, मग त्याच्यात थ्रू आपण ते काहीतरी मेटल असते बघा, सिल्वर कलरचं मेटर, त्याला त्याची काय डागणी असते, त्याला सोल्डरिंग गन म्हणायचं. काय म्हणायचं? सोल्डरिंग गन. त्याची काय जॉईंट करण्याची प्रोसेस असते त्याला सोल्डरिंग म्हणायचं, सोल्डरिंग प्रोसेस. त्या लक्षात, त्याचे काही मेटल असते ते हिट करून आपण त्याचं सोल्डरिंग करत असतो, ते सोल्डरिंग गननं. त्या लक्षात, ते सोल्डरिंग करतोच म्हणजे काय, तर आपण कंपोनंट माउंट करत असतो, माउंट करणे म्हणायचं त्याला. त्या सर्किटमध्ये आपण कंपोनंट माउंट केला म्हणायचं त्याला. आलं का लक्षात? माउंटिंग म्हणजे काय? हो सर. हो सर. अजून काय कोणाचा डाऊट? डाऊट आहे का कोणाचा? ओके, आता नेक्स्ट काय बघा, प्रोटेक्शन सर्किट. आता याच्यामध्ये 2 टाईपचे प्रोटेक्शन सर्किट्स असतात, एक ओव्हर करंट प्रोटेक्शन आणि ओव्हर व्होल्टेज प्रोटेक्शन.
म्हणजे जास्त करंट झाल्यानंतर सर्किटला जे काही डॅमेज होणार आहे त्याच्यापासून प्रोटेक्शन आणि ओव्हर व्होल्टेजमध्ये एक्स्ट्रा व्होल्टेज जे काय असणार आहे त्या व्होल्टेजमुळे होणाऱ्या डॅमेज पासून प्रोटेक्शन आहे. प्रोटेक्शन काय यूज करायचं असते तर तुमचं डिव्हाइस डॅमेज होऊ नये म्हणून प्रोटेक्शन करायचं असतं. म्हणजे प्रोटेक्शन कुठल्या कुठल्या स्टेजमध्ये क्रिएट होत असतंय बघा. म्हणजे ज्यावेळेस एकदम करंट फ्लेक्झिबल असेल किंवा करंट इन्स्टंटली चेंज होत असेल, म्हणजे सारखा करंटची व्हॅल्यू चेंज होत असेल किंवा व्होल्टेज एकदम कमी जास्त होत असेल, तर आता तुम्ही घरात सुद्धा बघा, जास्त जर तुमची लाईट कमी जास्त होत असेल घरामध्ये, तर घरातले डिव्हाइस कधी कधी डॅमेज होत असतात. बल्ब कधी कधी आपला खराब होत असतो, बल्ब त्याच्यामधलं सर्किट डॅमेज होत असते. सारखी जर लाईट कमी जास्त होत असेल तर तुम्ही सगळ्यांनी तसा अनुभवला असेल की घरातला एखादा फॅन असू द्या, जर फॅन चालू असेल आणि त्याच्यामध्ये जर जास्त लाईट कमी जास्त होत असेल तर फॅनचं जी काही मोटर असते ती आपली डॅमेज होत असते. होतंय का हो तसं कधी घरी बघितलं का तुम्ही स्वतःच्या? हो सर. हा हो सर. ओके. मग तसं होऊ नये म्हणून आपण त्याला प्रोटेक्ट केलं पाहिजे. मग तसं प्रोटेक्शन सर्किट असतात, वेगवेगळे प्रोटेक्शन सर्किट्स आहेत किंवा मॅक्झिमम हाय व्होल्टेजमुळे पण कधी कधी आपले डिव्हाइस डॅमेज होऊ शकतो, म्हणून त्यासाठी वेगवेगळे प्रोटेक्शन सर्किट्स आहेत. म्हणजे प्रोटेक्शन आपल्याला कशापासून, ओव्हर करंट पासून आणि ओव्हर व्होल्टेज पासून प्रोटेक्शन हवं असतंय. ओके. आता त्याच्यामध्ये ते कशामुळं ते प्रोसेस जनरेट होते ते आपल्याला बघायचं आहे. आता त्याच्यामध्ये काय सांगितलंय, इन द कन्व्हर्टर सर्किट्स, in the converter circuit, voltage transient get generated due to the reverse recovering process. Reverse recovering process of the power devices. आता काय सांगितलंय बघा, द कन्व्हर्टर सर्किट. कन्व्हर्टर म्हणजे काय, कन्व्हर्टर काय करत असणार आहे, एका फॉर्मचा सिग्नल दुसऱ्या फॉर्म मध्ये कन्व्हर्ट करत असणार आहे. आता जे काय 4th चॅप्टर आहे आपला, तो 4th चॅप्टर आहे फेज कंट्रोल्ड रेक्टिफायर्स. फेज कंट्रोल्ड रेक्टिफायर असं ते चॅप्टरचं नाव. आता त्याच्यामध्ये काय करतोय आपण, काय कन्व्हर्जन करतोय बघा, ज्या वेळेस जो आपला नॉर्मल रेक्टिफायर असतो तो अनकंट्रोल्ड रेक्टिफायर्स असतो आणि त्याला आपण कंट्रोल्ड रेक्टिफायर मध्ये कन्वर्ट करणार आहे. मग दिस इज वन टाईप ऑफ कन्व्हर्टर. आता वेगवेगळ्या टाईपचे कन्व्हर्टर्स असतात. एसी सिग्नल टू डीसी सिग्नल कन्व्हर्टर असतो किंवा डीसी सिग्नल टू एसी सिग्नल कन्व्हर्टर असतो किंवा एसी टू एसी कन्व्हर्टर असतो, डीसी टू डीसी कन्व्हर्टर. आता एसी टू एसओ कसा कन्व्हर्जन असतो, एसी टू हाय व्होल्टेज टू लो व्होल्टेज एसी कन्व्हर्टर असा असतो. डीसी मध्ये पण हाय व्होल्टेज डीसी टू लो व्होल्टेज डीसी असा असतो. त्यावेळी ते जे काही कन्व्हर्टर सर्किट्स असतात त्यावेळेस काय सांगितलं होतं, व्होल्टेज ट्रान्झिएंट गेट्स जनरेटेड. व्होल्टेज ट्रान्झिएंट म्हणजे काय, हाय व्होल्टेज टू लो व्होल्टेज किंवा एसी टू डीसी कन्वर्ट करत असताना जे काय प्रोसेस होणार आहे त्याला ट्रान्झिएंट म्हणायचं. म्हणजे एसी टू डीसी, एसी सिग्नल हा आपला डीसी मध्ये ट्रान्सफर झालेला आहे म्हणून त्याला ट्रान्झिएंट म्हणायचं. व्होल्टेज ट्रान्झिएंट, एसी व्होल्टेज हे आपलं डीसी व्होल्टेज मध्ये कन्वर्ट झालंय. आता एसी टू डीसी कन्वर्ट करत असताना एसी व्होल्टेज हा डीसी मध्ये आपला ट्रान्झिएंट झाला असं म्हणायचं किंवा ट्रान्सफर झालं किंवा कन्वर्ट झालं. त्या लक्षात, इन द कन्व्हर्टर सर्किट व्होल्टेज ट्रान्झिएंट्स गेट्स जनरेटेड ड्यू टू द रिव्हर्स रिकव्हरिंग प्रोसेस ऑफ द पॉवर डिव्हाइसेस. ते काय ट्रान्झिएंट किंवा त्याचे काय कन्व्हर्जन होणार आहे त्या डिव्हाइसचं, ते कन्व्हर्जन का होणार आहे तर रिव्हर्स रिकव्हरिंग प्रोसेस ऑफ पॉवर डिव्हाइसेस. जे काय रिव्हर्स रिकव्हरिंग प्रोसेस, रिव्हर्स रिकव्हरिंग प्रोसेस म्हणजे काय असते बघा, ज्या वेळेस आपण तुम्ही रेक्टिफायर बघितलेला आहे, आता खाली एखादं सर्किट आहे त्या सर्किटमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करतो. आता हे एक सर्किट आहे आपल्या, आता हे रेक्टिफायरचं सर्किट आहे. आता तुम्ही असं रेक्टिफायर काढला होता का, ते क्रॉस मध्ये रेक्टिफायर ड्रॉ केला होता, असं सर्किट होतं बघा एक, तसं रेक्टिफायरचं ब्रिज रेक्टिफायर बघितलंय का सगळ्यांनी? असं एक, हो सर. असं असं सर्किट बघितलं होतं का तुम्ही? असं सर्किट बघितलं होतं? त्याच्यामध्ये डायोड होते बरं का, इथे एक डायोड, इथे एक डायोड, असे डायोड्स होते बघा. असं सर्किट बघितलंय का? हे असं सर्किट बघितलं होतं ब्रिज रेक्टिफायरचं? ब्रिज रेक्टिफायरचं. हा पण ब्रिज रेक्टिफायरच आहे. तुम्ही ब्रिज रेक्टिफायर सर्किट असं ड्रॉ केलं तर चालतं, असं ड्रॉ केलं तरी चालतं. आता इथून पुढे आपण ब्रिज रेक्टिफायर असं ड्रॉ करणार आहे. त्या लक्षात, हे आणि हे सर्किट सेमच आहे, काही चेंज नाही. इथं फक्त क्रॉस मध्ये दाखवलंय, इथं फक्त असं स्ट्रेट मध्ये दाखवलंय. ह्यालाच ह्या शेप मध्ये कन्वर्ट केलं तर तो ब्रिज रेक्टिफायरच आहे. येते का लक्षात? हो सर. हो सर. हा.
हेच हो, फक्त सर. हेच सर्किट आहे की नाही, हेच फक्त सरळ ड्रॉ केलंय, असं स्ट्रेट ड्रॉ केलंय, म्हणून तुम्हाला तसं वाटतं. दोन्ही ब्रिज सर्किटच आहेत, ते ब्रिज रेक्टिफायर आहे. आता ह्याच्यामध्ये हा एसी सिग्नल आपला डीसी मध्ये कन्वर्ट होणार आहे. आता हे डीसी मध्ये का कन्वर्ट होतोय, ह्याच्यामध्ये एक प्रोसेस होते, काहीतरी डायोडची प्रोसेस होते. डायोड हा ऑन होतोय, हा ऑफ होतोय, म्हणजे हा सिग्नल आपला परत कुठे येणार आहे, हा पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह सिग्नल येणार, किंवा रिव्हर्स रिकव्हरिंग प्रोसेस म्हणायचं. काय म्हणायचं, रिव्हर्स रिकव्हरिंग प्रोसेस. म्हणजे एसी सिग्नल टू डीसी, इकडे आउटपुटला आपल्याला डीसी सिग्नल मिळणार आहे. म्हणजे काय झालं, कन्वर्ट झालेला आहे सिग्नल. हा कन्वर्ट का होतोय, त्या डायोडमध्ये काहीतरी सिग्नल आपण डायोडच्या ऑन ऑफ प्रोसेसमुळे तो काय होणार आहे, एसी टू डीसी सिग्नल कन्वर्ट होणार आहे. मग त्याचे काय कन्वर्ट होणाऱ्या प्रोसेसलाच काय म्हटलेलं आहे, रिव्हर्स रिकव्हरिंग प्रोसेस. काय म्हणायचं, रिव्हर्स रिकव्हरिंग प्रोसेस. म्हणजे जे काय व्होल्टेज ट्रान्सफर होणार आहे एका फॉर्म टू दुसऱ्या फॉर्म मध्ये, ते का होणार आहे, तर रिव्हर्स रिकव्हरिंग प्रोसेसमुळे होणार आहे. कशामुळे होणार आहे, रिव्हर्स रिकव्हरिंग प्रोसेस. समजलंय का? आता ऍक्च्युली अजून ह्याच्यामध्ये आपला याचा यूज आलेला नाहीये, कन्व्हर्टरचा यूज आलेला नाही. एक मिनिट. येतो का आवाज? हो सर. हो सर. ओके. due to the reverse recording process of the power devices and switching taking place in presence of supply and load inductance. त्याचे काय स्विचिंग पॉवर डिव्हाइसेस ते काय स्विचिंग होणार आहे. स्विचिंग म्हणजे काय, ऑन टू ऑफ, ऑफ टू ऑन असू द्या, हे स्विच होणार आहे. तुझं काय पॉवर डिव्हाइसेस ऑन होणार आहे किंवा ऑफ. स्विचिंग म्हणजे काय, ऑन ऑफ प्रोसेस. त्याचे काय स्विचिंग होणार आहे ते कशामुळे, ते स्विचिंग टेकिंग प्लेस इन प्रेझेन्स ऑफ सप्लाय. म्हणजे स्विचिंग कशामुळे होणार आहे, त्या डिव्हाइसला सप्लाय अप्लाय केल्यामुळे किंवा नाही केल्यामुळे. तुम्ही जर त्या डिव्हाइसला सप्लाय अप्लाय केला तर तो ऑन होणार आहे, डिव्हाइसला सप्लाय अप्लाय नाही केला तर तो ऑफ होणार आहे. अँड लोड इंडक्टन्स, लोड इंडक्टन्स जो काय आउटपुटला आपला लोड कनेक्ट केलेला आहे, त्या लोडमुळे, त्या लोडच्या इंडक्टन्समुळे ते स्विचिंग प्रोसेस होणार आहे. ओके. नंतर पुढे काय सांगितले, द शॉर्ट सर्किट फॉल्ट कंडिशन टेकिंग प्लेस इन कन्व्हर्टर. The short circuit fault condition taking place in converter circuit will result in heavy fault current flowing through the device. आता ह्या पॉइंटचं मिनिंग काय आहे, जर एखाद्या कन्व्हर्टर सर्किट मध्ये जर शॉर्ट सर्किट झालं, शॉर्ट सर्किट म्हणजे काय हो, शॉर्ट सर्किट म्हणजे काय असते, काय असते शॉर्ट सर्किट म्हणजे काय होतं, दोन लाईव्ह वायर एकमेकाच्या कॉन्टॅक्ट मध्ये येऊन जास्त प्रमाणात करंट फ्लो होत. हा, शॉर्ट सर्किट म्हणजे काय असतंय बघा. आता आपल्याला जरी आपण जर वायर कट झाली तर आपण शॉर्ट सर्किट म्हणतोय बघा, शॉर्ट झाल्या म्हणतो, बरोबर आहे ना, वायर कट झाल्यानंतर करंट डिस्क. म्हणतो का नाही. एखाद्या ठिकाणी आपली कुठेतरी वायर कट झाली तर आपण म्हणतो शॉर्ट झाले म्हणतो, बरोबर आहे का, म्हणतो का, शॉर्ट झाले म्हणतो बघा. हो दोन सर. वायर बघा, ते शॉर्ट नसते, वायर कट झाल्यानंतर शॉर्ट होत नाहीत, ओपन होतात. शॉर्ट कशाला म्हणायचं, दोन वायर्स जर कनेक्ट झालेले असतील एकमेकाला, दोन वायर्स जर कनेक्ट झालेले असतील तर ते शॉर्ट म्हणायचं. एकमेकाला जर दोन वायर्स कनेक्टेड असतील तर त्याला म्हणायचं शॉर्ट सर्किटेड म्हणायचं. मग ह्या दोन वायर्स, आता ह्याच्यातून पण सप्लाय फ्लो होत असतोय आणि ह्याच्यातून पण सप्लाय फ्लो होत असतो, आणि हे दोन वायर्स जर एकमेकाला कनेक्ट झाल्या, म्हणजे ह्याच्यातून फ्लो होणारा करंट प्लस ह्याच्यातून फ्लो होणारा करंट, या दोन्हीतून फ्लो होणाऱ्या करंटमुळे काय होत असतं, इथूनला जो काही करंट फ्लो होत असतोय शॉर्ट झाल्यामुळं, तो मॅक्सिमम करंट फ्लो होत असतो, एक्स्ट्रा करंट, त्याला फॉल्ट करंट म्हणायचं. येते का, द शॉर्ट सर्किट फॉल्ट कंडिशन, म्हणजे शॉर्ट सर्किट झाल्यानंतर ही फॉल्ट झाला म्हणायचं आपलं, म्हणजे इथं फॉल्ट क्रिएट झाला शॉर्ट झाल्यानंतर. द शॉर्ट सर्किट फॉल्ट कंडिशन टेकिंग प्लेस इन कन्व्हर्टर सर्किट विल रिझल्ट इन हेवी फॉल्ट करंट फ्लोइंग थ्रू द डिव्हाइस. ह्याच्यामुळे काय होतं, असं शॉर्ट सर्किट झाल्यामुळं मॅक्झिमम फॉल्ट करंट, आता हा फॉल्ट करंट कशाला म्हणायचं, शॉर्ट सर्किट झाल्यानंतर जो काही करंट फ्लो होणार आहे त्याला फॉल्ट करंट म्हणायचं. मग हा फॉल्ट करंट मॅक्झिमम हेवी करंट फ्लो होणार आहे आपल्या
डिव्हाइस मधून. मग त्याच्यामुळे आपला डिव्हाइस काय होऊ शकतो, खराब होऊ शकतो किंवा डॅमेज होऊ शकतो. आले का लक्षात? समजलंय का? हॅलो. हो सर. हा, आता नंतर काय सांगितलंय, फॉर रिलायबल ऑपरेशन ऑफ एनी पॉवर सेमीकंडक्टर डिव्हाइसेस इट इज नेसेसरी टू इन्शुअर दॅट द डिव्हाइस ऑपरेट्स बिलो द स्पेसिफाईड रेटिंग. मग त्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, जर तसं प्रोसेस होऊ नये म्हणून, तर जे काय आपलं डिव्हाइसचं रेटिंग आहे, आपलं जे काय डिव्हाइसचं ऑपरेटिंग रेटिंग असतं, आता फॉर एक्झाम्पल रेटिंग म्हणजे काय असते सांगतो तुम्हाला. SCR असतो, ते SCR ला ऑपरेट करण्याचे एक रेटिंग दिलेलं असतं की करंट कुठून किती मॅक्झिमम लेवल पर्यंत तुम्ही त्याला अप्लाय केला पाहिजे. म्हणजे SCR चे वेगवेगळे नंबर्स असतात, वेगवेगळे नंबर्सचे SCRs अवेलेबल असतात. SCR म्हणजे फक्त एकच SCR आहे, त्याच्यामध्ये पण वेगवेगळे नंबर्स असतात SCR मध्ये. कुठल्याही रेटिंगसाठी आपल्याला SCR आपल्याला चूज करायचं आहे. मग त्या रेटिंगनुसार आपण SCR, त्याचा चार्ट अवेलेबल असतो आपल्याला, SCRचा चार्ट एक रेटिंग नुसार ते आपण आपल्याला सपोर्ट 2 एम्पियर साठी म्हणजे हे करायचं असतं, तर त्या 2 एम्पियर पेक्षा थोडाफार मॅक्झिमम असलेलं रेटिंग आपण चूज करायचं. कारण का, म्हणजे अंडर रेटिंग आपलं कधी पण हे असलं पाहिजे. जर करंट आपल्याला फॉर एक्झाम्पल काय पाहिजे, आपल्याला आपल्या सर्किट मध्ये आपल्याला SCR ला 2 एम्पियर करंट अप्लाय करायचा आहे, 2 एम्पियर करंट अप्लाय करायचं, तर आपण 3 एम्पियरचा SCR यूज करायचं. काय करायचं, 3 एम्पियरचा SCR चूज करायचा. मग 3 एम्पियर मध्ये 2 एम्पियरचा आपल्याला आपण अंडर रेटेड यूज करू शकतो. त्याच्यामुळे तुमचं जे काय हेवी करंट फ्लो होणार आहे, तो करंट फ्लो होणार नाही किंवा त्याला आपल्याला प्रोटेक्शन सर्किटची गरज लागणार नाही. पण तरीही आपल्याला जर प्रोटेक्शन सर्किट यूज करायचं असेल, आता हे जे काय आहे अंडर रेटेड डिव्हाइसेस, काय सांगितले, फॉर रिलायबल ऑपरेशन ऑफ एनी पॉवर सेमीकंडक्टर डिव्हाइस इट इज नेसेसरी टू इन्शुअर दॅट द डिव्हाइस ऑपरेट्स बिलो द स्पेसिफाईड रेटिंग. हा डिव्हाइस आहे तो बिलो रेटिंग ऑपरेट झाला पाहिजे. त्याचं रेटिंग जे आहे, आता आपण 3 एम्पियरचा SCR चूज केला, तर आपल्याला त्या 3 एम्पियर पेक्षा कमीला तो SCR ऑपरेट झाला पाहिजे. 3 एम्पियर किंवा 3 एम्पियर पेक्षा मॅक्सिमम करंट जर त्यामधून फ्लो झाला, तर तो तुमचा डिव्हाइस डॅमेज होत असतो. मग त्याच्यामध्ये रेंजेस असतात, तुम्ही कुठून कुठपर्यंत यूज करू शकता. 0 एम्पियर टू 1 एम्पियर, 0 एम्पियर टू 4 एम्पियर, 0 एम्पियर टू 5, असे वेगवेगळे रेटिंग्स असतात त्याच्यामध्ये. मग त्याच्यामधलं आपल्याला कुठलं चूज करायचं आहे आपल्या सर्किटच्या करंट रेटिंग नुसार, तो आपण डिसाइड करायचा असतो. आता हे बिलो ऑपरेटिंग रेटिंग करण्यासाठी आपल्याला खाली काय मेथड्स दिलेले आहेत, कुठल्या कुठल्या मेथड्स वापरून तुम्ही त्याला बिलो दी ऑपरेटिंग रेटिंगच्या खाली कसं यूज करू शकता, त्याच्या खाली दिलेत काही काही टेक्निक्स दिलेले आहेत. दिस कॅन बी अचीव्ड बाय युजिंग फॉलोइंग प्रोटेक्शन सर्किट. दिस कॅन बी अचीव्ड बाय युजिंग फॉलोइंग प्रोटेक्शन सर्किट. आता जे काही खाली दिलेले प्रोटेक्शन सर्किट्स आहेत ते यूज तुम्ही त्याला हे करू शकता. मेन पर्पज काय आहे प्रोटेक्शन सर्किटचा यूज करायचा तुमच्या लक्षात आलाय बघा. जो काय फॉल्ट करंट फ्लो होणार आहे शॉर्ट सर्किट नंतर, म्हणजे प्रोटेक्शन सर्किटची आपल्याला गरज कधी आहे, ज्यावेळेस सर्किटमध्ये एखादं शॉर्ट कनेक्शन झालं, ज्यावेळेस सर्किटमध्ये एखादं शॉर्ट कनेक्शन झाल्यानंतरच आपल्याला प्रोटेक्शन सर्किटची गरज आहे. लक्षात आहे का, प्रोटेक्शन सर्किटची गरज काय आहे, ज्यावेळेस आपल्या सर्किटमध्ये कुठेतरी शॉर्ट सर्किट होईल त्यावेळेस आपल्याला प्रोटेक्शन सर्किटची गरज आहे. समजलंय? ओके. आता ते प्रोटेक्शन आपल्या त्या डिव्हाइसला प्रोटेक्शन करण्यासाठी खाली काही मेथड्स दिलेले आहेत. पहिली आहे हीट सिंक यूज करायचा, दुसरी आहे स्न्यूबर सर्किट फॉर dV/dt अँड di/dt प्रोटेक्शन. dV/dt म्हणजे काय, चेंज इन व्होल्टेज विथ रिस्पेक्ट टू टाइम, चेंज इन व्होल्टेज विथ रिस्पेक्ट टू टाइम. आणि di/dt म्हणजे चेंज इन करंट विथ रिस्पेक्ट टू टाइम, चेंज इन करंट विथ रिस्पेक्ट टू टाइम, चेंज इन व्होल्टेज विथ रिस्पेक्ट टू टाइम, असं याचं मिनिंग आहे. ओके. आणि नेक्स्ट काय, बाय प्रोव्हाइडिंग फ्यूज फॉर ओव्हर करंट प्रोटेक्शन. बाय प्रोव्हाइडिंग फ्यूज फॉर ओव्हर करंट प्रोटेक्शन. आता फ्यूज प्रत्येकाच्या घरी असेल, कनेक्शन मधून जे काय मीटर असते तिथे फ्यूज असते बघा. फ्यूज बघितलंय का सगळ्यांनी, फ्यूज असतात बघा घरी. हो सर. मीटरच्या हो जवळ सर. इलेक्ट्रिक मीटर असतो तिथं. काय असतो फ्यूज काय यूज करत असतो आपण,
फ्यूजची गरज काय असते आणि त्या फ्यूज कधी त्यातली त्याची काय वायर असते ती कधी बस्ट होती हो? ओव्हरलोड झाल्यावर. ओव्हरलोड किंवा कुठंतरी आपले दोन वायर्स एकमेकाला काहीतरी आपण कनेक्शन करत असो, कुठंतरी एखादा डिव्हाइस बल्ब कनेक्ट करत असो, तर ते करत असताना जर स्विच चालू असेल आणि जर दोन वायर एकमेकाला कनेक्ट झाल्या तर फ्यूज उडला म्हणतो बघा आपण. होतं का नाही तसं कधी? हो सर. मग ते कशामुळे होतं फ्यूज? तर ओव्हर करंट त्यावेळेस काय असो शॉर्ट सर्किट झाल्यामुळं तिथून जो काही मॅक्झिमम करंट फ्लो होतो त्याच्यामुळे ते फ्यूज उघडत असतो. फ्यूज हे एक प्रोटेक्शन सर्किटच आहे. फ्यूज म्हणजे हे एक प्रोटेक्शन सर्किटच आहे. ओव्हर व्होल्टेज प्रोटेक्शन फ्रॉम सप्लाय अँड लोड ट्रान्झियंट अशा वेगवेगळ्या मेथड्स आहेत ते आपल्याला पुढे बघायचे आहेत. ओके. आता फर्स्ट जी काय मेथड आहे पहिल्यांदा आपण ओव्हर करंट म्हणजे करंटच्या प्रोटेक्शन मेथड्स बघणार आहे. करंटमध्ये प्रोटेक्शन मेथड्स कुठल्या कुठल्या आहेत त्या. ओके. नंतर जे काय आपण स्टडी करणार आहे ते ओव्हर व्होल्टेज प्रोटेक्शन मेथड्स. ओके. आता हे प्रोटेक्शन मेथड्स ओव्हर करंट प्रोटेक्शन आणि ओव्हर व्होल्टेज प्रोटेक्शन